पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उंचवली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला काल अटक करण्यात आली असून त्याला 12 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तसेच हा आरोपी दत्तात्रय गाडे शिरूर तालुक्यातील गुणाट गावाचा रहिवासी आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर विविध खुलासे होत आहे। तसेच आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेचे वकील सुमित पोटे यांनी केलेल्या दाव्यानुसार आरोपी आणि पीडितेची एकमेकांशी मागील महिनाभरापासून ओळख होती, असा दावाच वकिलांनी केलेला आहे। तसेच घटनेच्या वेळी दोघांमध्ये 7,500 रुपयाचा व्यवहार झाला होता, मात्र सुनावणी दरम्यान या आर्थिक व्यवहाराचा कोणताही उल्लेख झालेला नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। वकिलाच्या म्हणण्यानुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडिती स्वतः आरोपीच्या मागे जात असल्याचं स्पष्ट दिसते। तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही। आरोपी बसमधून खाली उतरल्यानंतर पीडिती देखील त्याच्या मागून खाली उतरते। विशेष म्हणजे अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या स्वारगेट पोलीस ठाण्यात ती तक्रार करण्यासाठी गेलेली नाही। या उलट ती गावाकडे गेली आणि नंतर हडपसर येथे उतरून पुन्हा स्वारगेटला परतली। त्यानंतरच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, असंही वकिलांनी म्हटलेलं आहे। यासोबतच वकिलाने आणखीन एक धक्कादायक दावा केलेला आहे की आरोपीने पीडितेला 7,500 रुपये रोख रुपयात दिले होते। यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि ती तिथून निघून गेली। गाडेने तिला ऑनलाईन पैसे देऊ का म्हटलं होतं, पण तिने रोख रुपयातच पैसे मागितले होते। वकिलाच्या म्हणण्यानुसार आरोपीने जबरदस्ती केलेली नसून हा पूर्णपणे आर्थिक व्यवहाराचा वाद होता, असं वकिलाचं म्हणणं आहे। या प्रकरणातील आरोप प्रत्यारोप आणि आरोपीच्या वकिलाच्या दाव्यामुळे तपासाची दिशा बदलू शकते। तसेच पोलिसांकडून या दाव्याची पडताळणी केली जात आहे। दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेत या नव्या खुलाशाची कितपत दखल घेतली जाते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तसेच या वकिलाच्या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।